नमस्कार, युक्ताज मेकओव्हरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी संयुक्ता गावंडे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नागपूर. तर आज आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सचा हा डे 5 आहे आणि आपण आज काय शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार. आज आपण शिकणार आहोत अंडरटोनबद्दल. तर ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण टाईप्स ऑफ अंडरटोन. तर टोटल 3 टाईप्स ऑफ अंडरटोन आहे. एक वॉर्म अंडरटोन, एक कूल अंडरटोन आणि एक नॅचरल अंडरटोन. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगते की वॉर्म अंडरटोनमध्ये कुठलं शेड असतात. तर वॉर्म अंडरटोनमध्ये येतो येल्लो आणि गोल्डन शेड, कूलमध्ये येतो ब्लू आणि पिंक शेड आणि नॅचरलमध्ये येतात म्हणजे दोन्ही पण शेडचा मिक्स दिसतो, तर ते असते नॅचरल अंडरटोन. ठीक आहे, तर अंडरटोन जे आहे ते आपल्यासाठी का बरं इम्पॉर्टंट आहे हे पण मी सांगते. आपल्या मेकअपसाठी का इम्पॉर्टंट आहे अंडरटोन. आपण जेव्हा स्किन टोननुसार फाउंडेशन चूज करतो तेव्हा आपण फक्त स्किन टोननुसार ते नाही घेत, कारण की ते आपल्या अंडरटोननुसार पण आपल्याला ते घ्यावं लागतं, कारण की ते आपल्या अंडरटोनसोबत मॅच झालं पाहिजे. जर फाउंडेशन आपल्या अंडरटोनसोबत मॅच होत असणार तर ते परफेक्ट आपल्या स्किन टोननुसार आपण ते घेत आहोत. ठीक आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला जर माहिती नसणार की आपण हे कुठलं अंडरटोन आहे, ठीक आहे, तर आपण टेस्ट करू शकतो. वेन टेस्ट, आपल्या जे नसा असतात ना हाताच्या, त्याची टेस्ट करू शकतो. तर आपल्या हाताच्या जर नसा ग्रीन कलर दिसलं तर समजायचं की वॉर्म अंडरटोन आहे. जर तुम्हाला ब्लू आणि पर्पल दिसत आहे तर समजायचं की कूल अंडरटोन आहे. आणि जर दोन्ही पण मिक्समध्ये दिसत आहे तर समजायचं की नॅचरल अंडरटोन आहे. ठीक आहे, हे झालं आपलं अंडरटोनबद्दल की कसं ओळखायचं. ठीक आहे, आणखी एक आपण एका पद्धतीने ओळखू शकतो, ते म्हणजे असं की आता बघा, आपल्याला एखादी क्लायंट भेटते, ती सांगते की मी जर गोल्ड घातलं तर मला सूट नाही करत आहे. ठीक आहे, तर म्हणजे मला ते म्हणजे प्रॉब्लेम होता, मला सिल्वर जास्त सूट करत आहे, मला गोल्ड सूट नाही करत. ठीक आहे, तर ते म्हणजे ज्यांना सिल्वर सूट होतं ते म्हणजे कूल अंडरटोनमध्ये येतं. ज्यांना गोल्ड ज्वेलरी जास्त सूट करते ते वॉर्म अंडरटोनमध्ये येते. आणि ज्यांना सिल्वर आणि गोल्डन ज्वेलरी दोन्ही पण सूट करतं ते नॅचरल अंडरटोनमध्ये येतात. ठीक आहे, तर हा पण एक जास्त चांगला पॉईंट आहे तुम्हाला समजण्यासाठी की अंडरटोन कसं ओळखायचं. बरेचसे क्लायंट्स असतातच, आपल्याला सांगतातच की मला मॅम, आपण विचारतो त्यांना की तुम्ही काय प्रिफर करताय, कुठली ज्वेलरी करताय, काय नाही, आपण आपल्या क्लायंटला विचारतो नॉर्मली. ठीक आहे, तर ते आपल्याला सांगतातच, तर त्याच्यावरून पण आपल्या लक्षात येऊन जातं. बट कसं आहे ना, जर तुम्हाला नाही कळत आहे तर तुम्ही त्यांच्या वेन्स चेक करा, तुम्हाला समजून नाही अंडरटोन काय. आणि हे आपण माहिती आहे का, आपलं कलर व्हील आपण शिकवू ना, त्यामध्ये आणखी तुम्हाला जास्त चांगलं समजणार. ठीक आहे, तर आजचा आपला जो डे 5 आहे तो आपण इथेच संपवतो आहे. आपण आता डे 6ला उद्या शिकणार आहोत प्रायमरबद्दल. ठीक आहे, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. आणि बिगिनरसाठी खूप चांगला कोर्स आहे हा, फ्री कोर्स आहे. आणि तुम्हाला जर सर्टिफिकेटबद्दल जर जाणून घ्यायचं असणार, तुम्हाला जर माझ्याकडनं सर्टिफिकेट पाहिजे असणार तर मी तुम्हाला सर्टिफिकेट देणार. तुम्ही त्याच्यासाठी मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर मी मेन्शन केलेला आहे. तुम्हाला काही क्वेरीजसुद्धा असणार, काही क्वेश्चन्स असणार तरीसुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. आणि माझा ब्रायडल बुकिंग आणि पार्टी मेकअप बुकिंग वगैरे सगळे ओपन आहेत. ठीक आहे, बुकिंग सुरू आहेत, तर तुम्ही मला त्याच्यासाठी पण कॉन्टॅक्ट करू शकता बुकिंगसाठी. ठीक आहे, माझा ॲड्रेस आहे नागपूर, महाराष्ट्र. ठीक आहे, मी माणकापूरमध्ये राहते, नागपूरमध्ये. तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट. ठीक आहे, चला तर मग भेटूया आपण उद्या आपल्या डे 6मध्ये. प्रायमरबद्दल जाणून घेऊया आपण उद्या. आताचा डे 5 आपण इथेच संपवतो आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.